चर्चेची झोड उठवली आहे। आम्ही मातोश्रीवर खोके आणि मिठाईचे डबे पोहोचवलेत असं विधान रामदास कदमांनी केलंय। आम्ही तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून पळून जावं लागेल असं खळबळजनक विधानही कदमांनी केलंय। तर आदित्य ठाकरेंवर टीका करताना देखील रामदास कदमांचा तोल सुटल्याचं पाहायला मिळालं। अनेक खोके मिठाईचे आम्ही पोहोचवलेत मातोश्रीमध्ये। होय, एकनाथ शिंदे साहेबांनी खोके दिले ते विकास कामासाठी दिले, कोट्यवधी रुपये विकास कामासाठी खोके दिले आणि पुन्हा 40 आमदार निवडून आणले। एकही आमदार पडू दिला नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, रामदास भाई या 40 पैकी एकही आमदारला मी पडू देणार नाही, सगळेच्या सगळे आमदार मी निवडून आणीन। जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला होता तेव्हा याच उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली होती की या 40 पैकी एकाही आमदाराला मी निवडून देणार नाही। खोके 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 म्हणून बाप बेटे थकले। ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू ना, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम, उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जायला लागेल, हे वास्तव आहे। 40 आमदारांमध्ये 10 मंत्री तुम्हाला सोडून का जात आहेत? आणि ते एवढंसं पिल्लू चलते कोणते पिल्लू? ते उद्धव ठाकरेचं काय ते पेगमिन एवढंसं आपलं टुकटुक टुनटुन काय बोलतोय? मी अमुक करणार, मी याला इकडे येऊन देणार नाही, मी मंत्रालयाची पाणी चढून देणार नाही। अरे तुझी अवकात काय आहे? तुम्ही बाप बेटे आहात ना, तुम्हाला सगळं आयतं मिळालं, सगळं शिवसेना प्रमुखांनी कमावलं। तुमचं काय योगदान हो? तुमचं काय योगदान? आणि यानंतर 10च्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी।